नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण रविवार स्पेशल 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य बघणार आहोत. तर चला तर आपण आता पहिली रास बघूया, मेष रास. आता मेष राशीचं भविष्य काय आहे? करिअर, या आठवड्यात नवीन कामाची जबाबदारी येऊ शकते. निर्णायक भूमिका पार पाडाल. आता आर्थिक खर्च वाढू शकतात बऱ्याच जणांचे. आता गुंतवणूक विचारपूर्वक करा. संबंध, जोडीदाराशी संवाद महत्त्वाचा आहे. गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या बाबतीमध्ये डोकेदुखी किंवा थकवा हा मेष राशीच्या व्यक्तीला जाणवू शकतो. आता आपली दुसरी रास आहे. आता करिअर, कामाचे कौतुक होईल. करिअरमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आता आर्थिक नवे फायदे आणि लाभ होतील. आता प्रेम संबंध हा मजबूत होईल. विवाहातील आनंददायी काळ. आरोग्यामध्ये पचन संबंधी त्रास टाळा. तुमच्या पचनाला जो त्रास होतो तो टाळा, म्हणजे जास्त खाणे, बाहेरचं खाणे हे तुम्ही टाळा. आता मिथुन रास. आता करिअर कामात थोडे सावधपणे कामात सावधपणे पाऊले टाका. आता बदल करण्याची योग्य वेळ. आता आर्थिक याच्यामध्ये काही करू शकता तुम्ही. बचत वाढेल. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. आता कुटुंबामध्ये शांतता टिकण्यावर तुम्ही भर द्यावा. आता आरोग्य संवहन समस्या, ॲलर्जी याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आता आरोग्यामध्ये श्वासाच्या समस्या किंवा ॲलर्जिक त्रास, म्हणजे सर्दी, ॲलर्जिक, खोकला असे त्रास तुम्हाला होऊ शकतात. आता कर्क राशीच्या लोकांचं काय? करिअर. आता करिअरमध्ये काय? सर्जनशील कामात प्रगती, नवीन संधी मिळतील. आता आर्थिकमध्ये लाभदायक आठवडा आहे तुमचा. पगारवाढ मिळेल, बोनस मिळेल आणि तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळेल. आता कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आता आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला या आठवड्यामध्ये होणार नाही. आता सिंह रासमध्ये करिअर तुमचं नेतृत्वाची संधी, टीम तुम्हाला फॉलो करेल. आर्थिक स्थितीत सुधारणा येईल. आता संबंध, जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. संवादाने तो सोडवावा. आता आरोग्य, तुम्हाला रक्तदाब म्हणजे बीपी तणाव नियंत्रणात ठेवा. तुमचा बीपी हा नियंत्रणात ठेवा, म्हणजे चिडचिड तुम्ही टाळा. आता कन्या रासमध्ये करिअरमध्ये काय घडेल? तर तपशीलवार कामात यश, चुका टाळण्यासाठी दक्षता घ्या. आता आर्थिक, आता मध्यम आठवडा, खर्च वाढू शकतो. संबंध, मित्रासोबत वेळ व आनंद येईल. मित्रासोबत तुम्हाला वेळ घालवता येईल आणि आनंद मिळेल. आता आरोग्यामध्ये पाठदुखी आणि अंगदुखी याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आता आपली पुढची रास आहे तुळ रास. आता रासच्या लोकांचं करिअर, सहकार्याशी संबंध चांगले राहतील. आता महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होतील. आणि आता त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल? आर्थिक स्थैर्य गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. आता प्रेम संबंध, आरोग्य आणि मानसिक शांती टिकवा. सौंदर्य, आरोग्य आणि मानसिक शांती तुम्ही स्वतः टिकवा. आता वृश्चिक रासाचं करिअर काय आहे? तर कठोर परिश्रमाने फळ मिळेल. तुम्ही जे परिश्रम केलेला आहे त्याचं फळ तुम्हाला या आठवड्यात नक्की मिळेल. पदोन्नती म्हणजे तुम्हाला वरची पोस्ट मिळण्याची शक्यता आहे. आता आर्थिक कर्ज फेडण्यासाठी योग्य वेळ. आता हे आर्थिक तुमचं काय आहे? तर कर्ज फेडण्याची ही योग्य वेळ आहे या आठवड्यामध्ये तुमची. आता प्रेम संबंध, कुटुंबात वेळ द्या. आरोग्य अगदी उत्तम, चांगले, परंतु उशिरा झोप टाळा.
आरोग्य तुमचे चांगले राहील, पण तुम्ही रात्री लवकर झोपा. आता धनुराशीच्या लोकांचं भविष्य काय आहे. आता करिअरमध्ये धनुराशीच्या लोकांना नवीन संधी शोध लागू शकतो. आता प्रवास योग येऊ शकतो. आता आर्थिक काय धनलाभाची शक्यता आहे. आता प्रेम संबंधात उत्साह आहे. आरोग्य पोटाचे त्रास टाळा, म्हणजे बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. आता मकर रास. आता यामध्ये करिअर मेहनतीचे परिणाम दिसू लागतील. मध्यम आठवडा. आता आर्थिक बचत वाढेल. मोठ्या खरेदीपासून दूर राहा. आता प्रेम संबंध म्हणजे कुटुंबातील व्यक्तीशी सौम्यपणे बोला. आता आरोग्यामध्ये थकवा पाठदुखी तुम्हाला जाणवेल. तर कुंभ रास. आता कुंभ राशीचे करिअर नवीन संपर्क वाढतील. भविष्याच्या काळात मदत मिळेल. आता आर्थिक वाढ, नोकरीत लाभ मिळेल. आता प्रेम संबंध स्थिरता येईल. आता आरोग्य थोडा ताण जाणू शकतो, ध्यान करा. आणि आता मीन रास. आता मीन राशीचं करिअर काय आहे, तर कला, लेखन, शिक्षण या क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम आठवडा आहे. आता आर्थिक अतिरिक्त पैसे मिळू शकतात. आता प्रेम संबंध म्हणजे भावनिक स्थिरता ठेवा तुम्ही. आता कुटुंबाचा आधार मिळेल. भावनिक स्थिरता ठेवल्यामुळे तुमच्या कुटुंबाला आधार मिळेल. आरोग्यामध्ये सर्दी आणि थकवा तुम्हाला जाणवू शकतो. होईलच असं नाही, पण मग शक्यता आहे. तर बघा मित्रमैत्रिणींना, आज तुम्हाला मी साप्ताहिक राशी भविष्य सांगितले आहे. आता साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला देत राहीन. धन्यवाद.